भावाने भावाची दिली 6 लाखाची सुपारी, कारण ऐकूनच हादराल. कोल्हापूर हादरलं सत्य घटना. मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी शिरोळ तालुक्यातील तमदलगेंद गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या डोंगरावर गावातील लोक मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी एक मृतदेह दिसून आला. 30-35च्या तरुणावर कोणीतरी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे दिसून येत होते. शेजारीच एक दुचाकी उभी होती. ही दुचाकी जवळजवळ मृतदेहापासून 20 फूट अंतरावर होती. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील अमोल पाटील यांना समजताच त्यांनी याची माहिती जयसिंगपूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झाले. हे घटनास्थळ तमदलगे हद्दीतील बसवान खिंडीत आहे. हा डोंगर परिसर निर्मनुष्य आहे, त्यामुळे ही घटना घडताना कोणालाही पुसटशी कल्पना आली नव्हती. बहुतेक हा खून आर्थिक देवाणघेणीतून झाला असावा अशी अटकळ पोलिसांनी बांधली आणि त्यांनी त्या तपासाला सुरुवात केली. त्या मृतदेहाची ओळख तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या माध्यमातूनच पटलेली होती. त्याचे नाव अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील, वय वर्ष 35, राहणार निमशिरगाव, तालुका शिरोळ असल्याचे पोलिसांना समजले. जयसिंगपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास गतिमान केला. मृतदेहापासून 20 फुटावर एक दुचाकी होती. तिचा नंबर नोंद करून घेतला. मृतकाच्या पायातील चप्पल तसेच होते. घटनास्थळावर झटापट झाल्याचे दिसून येत होते. या झटापटीतच अचानक कोणीतरी तीक्ष्ण अशा हत्याराने वार केलेला होता आणि त्यातून अविनाश उर्फ दीपकचा मृत्यू झाला होता. घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह मिरज वैद्यकीय महाविद्यालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉक्टर योगेश कुमार गुप्ता यांनी तपास पथकाला सूचना केल्या. पोलिसांनी तपास चक्रे गतिमान केली. अविनाश उर्फ दीपक पाटील याचा मित्रपरिवार आणि कुटुंबीय यांच्याकडे तपास केला असता संशयाची सुई अविनाशचा भाऊ जिनगोंडा याच्याकडे वळत होते. शेवटी पोलिसांनी जिनगोंडा ओमगोंडा पाटील, वय वर्ष 37, याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली. पण पोलिसांनी त्याला आपल्या खाक्या दाखवताच जिनगोंडा बोलू लागला. साहेब, मी खून नाही केला, पण 6 लाखाची सुपारी दिल्याचे त्याने सांगितले. आपल्या सख्ख्या भावाला मारण्याची सुपारी देण्याची वेळ जिनगोंडा याच्यावर का आली होती याचे उत्तर शोधून काढण्यासाठी त्याला रितसर अटक केली. त्याची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की आपला भाऊ अविनाश उर्फ दीपक हा रोज दारू पिऊन येत असे आणि पत्नी मुलांना मारहाण करत असे. घरात रोज भांडणे, आरडाओरड, मुलांचे दुःख हे जिनगोंडा याला सहन होत नव्हते. भावाला त्याने अनेक वेळा समजावून सांगितले होते, पण त्याचा काहीच परिणाम अविनाश याच्यावर झालेला नव्हता. शेवटी त्याने ही बाब आपला मित्र मोहन प्रकाश पाटील, वय वर्ष 33, याला सांगितले. आपल्या भावाचा काटा काढण्याचे त्याने सांगितल्यावर मोहन पाटील याने आपला मित्र राकेश उर्फ विनोद वसंत थोरात, वय वर्ष 23, राहणार कुंभोज रोड, दानोळी, याला बोलावून घेतले. त्याला अविनाश उर्फ दीपक याचा काटा काढायचा आहे असे सांगताच राकेश उर्फ विनोद याने 6 लाखांची मागणी केली. ठार मारण्यापूर्वी 3 लाख आणि ठार मारल्यानंतर 3 लाख देण्याचा सौदा करण्यात आला. जिनगोंडा याच्याकडे इतकी रक्कम नसल्याने त्याने शेत विकले आणि 3 लाख मारेकऱ्यांना दिले. पैशाची पूर्तता होताच संशयितांनी अविनाश उर्फ दीपक याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. अविनाश हा घरातून किती वाजता बाहेर पडतो, दिवसभर तो कुठे असतो याची माहिती काढण्यात आली. हा खून करण्यासाठी राकेश उर्फ विनोद याने आणखी 3 जणांना आपल्यासोबत घेतले. किरण अम्मानाथ थोरात, वय वर्ष 27, राहणार धनगरवाडा, दानोळी, सागर भीमराव लोहार, वय वर्ष 30, अमर रामदास वोडर, वय वर्ष 33, राहणार दिलदार चौक, भादोले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांच्या साथीने सोमवार दिनांक 26 मे 2025 रोजी अविनाशला घेऊन हे सर्वजण तमदलगेच्या हद्दीतील बसवान खिंडीतील डोंगरात निर्जन स्थळी आले. तेथे त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अविनाशही प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होता.
पण तो कमी पडत होता. एका क्षणी त्याला खाली पाडून त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला आणि त्याचा खून करण्यात आला. अवघ्या 24 तासांच्या आत जयसिंगपूर पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाने गुन्हा उघडकीस आणला. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सत्यवान हाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम, उपनिरीक्षक प्रवीण माने, पोलीस कॉन्स्टेबल युनुस इनामदार, सहाय्यक फौजदार विजय गुरखे, निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, वैभव सूर्यवंशी, बाळासाहेब गुत्ते व पथकाने केली. संशयितांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 246/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)(3)(5) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेसंदर्भात अजून कोणते कारण आहे का याचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलीस करत आहेत.